तुम्हाला खरं सांगू का? मी नॉनव्हेज अजिबात खात नाही. पण मी केलेल्या नॉनव्हेजची तारीफ करताना मात्र घरच्यांच्या तोंडून एकच रिएक्शन येते, ती म्हणजे कमाल. आणि त्यातूनही सगळ्यात फेव्हरेट म्हणजे चिकन बिर्याणी. चला तर मग चिकन बिर्याणीसाठी कांदा एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलाय. स्वच्छ चिकन धुवून घेतले. त्यामध्ये लाल तिखट, हळद, 1 चमचा चिकन बिर्याणी मसाला, 2 मोठे चमचे चिकन बिर्याणी मिक्स मसाला, मीठ टाकून घेतले, हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, कांदा तळलेलं तेल टाकून घ्यायचे, तळून घेतलेला कांदा आणि 1 वाटी दही टाकून घेतले. आता ह्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून असंच मॅरिनेट करून अर्धा तास बाजूला ठेवून दिलं. कांदा तर तळून झालेलाच आहे. आता भातासाठी पाणी गरम करायला ठेवले. त्यामध्ये मीठ टाकायचं, दालचिनी, काळी मिरी, वेलची, लवंग टाकून घ्यायची. तेल टाकून घ्यायचं थोडंसं. त्यामुळे भात एकदम मोकळा छान होतो. लिंबाचा रस थोडासा टाकायचा म्हणजे तांदूळ एकदम छान फुलतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो, आलं आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या वाटून घेतल्यात. तेल गरम झालं की त्यामध्ये हे वाटण टाकून घेतले. मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतले. त्यामध्ये लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर टाकून घेतली आणि मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यामध्ये टाकून मस्तपैकी मिक्स करून घेतलं. आता भातासाठी जे पाणी ठेवलंय त्यातलंच थोडंसं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि तवा ठेवून मस्तपैकी याला शिजवून घ्यायचे. तवा यासाठी ठेवलाय की त्यामुळे बिर्याणी व्हायला वेळ कमी लागतो. आता तोपर्यंत इकडे तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून यामध्ये पाण्यामध्ये टाकून घेतला आणि तो 80 ते 90% शिजवून घ्यायचे. इकडे झालं आपलं थोडंसं अर्धवट चिकन शिजून झालं आहे तोपर्यंत आणि आता यावर आपल्याला अशा प्रकारे भात हा पसरवून घ्यायचा आहे. 2 चमचे तूप टाकून घ्यायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तळून घेतलेला क्रिस्पी असा कांदा आणि वरून चिकन बिर्याणी मसाला मात्र भुरभुरायला विसरू नका. आता यावरती परत तवा ठेवायचा आणि अशा प्रकारे ओझं काहीतरी ठेवायचं. त्यामुळे बिर्याणी ही लवकर शिजते आणि 15 मिनिटं मंद गॅसवर ही बिर्याणी आता आपल्याला वाफवून घ्यायची. तर तयार आहे इथं कमाल चिकन बिर्याणी. तर अशाच प्रकारची कमाल चिकन बिर्याणी नक्की ट्राय करून बघा. एकदम सोप्या पद्धतीची आहे. बॅचलरसुद्धा अगदी आरामात करू शकतात. कमी वेळात आणि एकदम चमचमीत अशी चिकन बिर्याणी अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची म्हणजे त्याची टेस्ट